आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाणच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यांमध्ये वाघोबा परिसरातील वन्यजीव व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी नाशिक क्षेत्रातील वन विभागाच्या सामाजिक वनीकरण अंतर्गत मोसम नदीच्या उगमस्थान असलेल्या नदीवरती वाघोबा ग्रामस्थांच्या सहभागातून व बागलाण तालुका सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून मोसम नदीवर सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळू मुरुम भरून वनराई बंधारा बांधून पाणी साठवणूक करण्यात आली आहे। सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, लागवड अधिकारी श्रीमती सीमा गोरे, सहाय्यक वनरक्षक ऋतुजा लडकी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र दोन, संजय बोलसे, नियत क्षेत्र अधिकारी माणिक साळुंके यांनी वनराई बंधारा संदर्भात ग्रामस्थांना माहिती देऊन ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करताच वाघोबा येथील ग्रामस्थांनीही सहभाग घेऊन वनराई बंदर वाघोबा कांद्याचा मळा या गावातील मोसम नदीवर सामाजिक वनीकरण व लोक सहभागातून बांधण्यात आला। यावेळी वाघोबा गावचे सरपंच नितीन सूर्यवंशी, सुरेश भोये, प्रमोद महाले, किरण गवळी, काशीनाथ गवळी, विनोद गांगुडे, शरद पवार, गोरख आहिरे, शरद गांगुडे, अशोक गांगुडे, दगडू ठाकरे, दोदा गायकवाड, संजय पवार आदी ग्रामस्थ व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन वनराई बंधारा बांधून पाणी अडवण्यात आले। यामुळे या परिसराचा मुक्या प्राण्यांबरोबरच पाळीव जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न सुटला आहे। या वनबंधाराचे नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले। बागलाण वृत्तांतसाठी भास्कर बच्चाव।